नमस्कार, मी पत्रकार सचिन पात्रे जितेंद्र. आपण पाहू शकता ते तांदूळ कशा प्रकारे नष्ट करण्यात आलं आहे. बघा बघा आगी लावून तुम्ही पाहू शकता. बघा आगी लावून कशा प्रकारे नष्ट करण्यात आलं आहे. बघा कांदळवन मँग्रोव्ह जाऊन त्याची कत्तल करण्यात आली आहे. बघा पाहू शकता तुम्ही. बघा हा सुकलेली पानं दिसतात तुम्हाला तिकडे मुळामध्ये. बघा झाडाच्या पुन्हा एकदा दाखवतो. बघा मँग्रोव्हच्या मुळामध्ये बघा आग लावलेली आहे. पाहू शकता तुम्ही. पहा आणि या रस्त्याला असलेली बोरीची झाडं ती पण कत्तल करण्यात आलेली आहे. पाहू शकता. पहा कशा प्रकारे मँग्रोव्ह मोठे मोठे मँग्रोव्ह बघा जाळून काढण्यात आले. बघा जाळून त्यांची कत्तल करण्यात आलेली आहे. पाहू शकता. रस्त्याला असलेली ही झाडं लावण्यात आलेली होती. ती जाळलेली आहे. पाहू शकता. हाय ते दाखवते रस्ता. हाय ते दाखवते रस्ता. पहा मँग्रोव्ह किती आहेत. बघा कांदळून कसं प्रकारे जाळलेलं आहे. बघा बघा पुढे बघू शकता तुम्ही. फक्त लगायची झाडं जाळलेली आहे. नागावपुराचा भाग आहे हा. ही खाडी बुजवण्याचा जो प्रकार होतोय पाहू शकता. पहा कशा प्रकारे जाळले आहे. बघा पूर्ण एरियातली झाडं सुकून जाळून टाकली. बघा पाहू शकता. संपूर्णपणे मैदान करून लागलं जाळून. पहा संपूर्ण
पूर्णपणे जाळून मैदान केलेलं आहे. झाडं बघा किती जाळले आहेत, किती प्रमाणात जाळले आहेत पाहू शकता. हे बघा अतिशय मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झालेली आहे. बघा पाहू शकता. हे जळालेलं लाकूड पहा, त्याचा अंदाज येईल किती मोठ्या प्रमाणात झाड जळालेलं आहे. बघा पाहू शकता. हे अनधिकृत्या भरणीत आलेले आहे. ते पहा अनधिकृत्या भरणीत आलेले आहे. पाहून घ्या. अनधिकृत्या भरणीत आलेले आहे बघा. पहा म्हणून हा जागा काबीज करण्याचा जो प्लॅन चाललाय बघा. पाहू शकता अनधिकृत्या भरणीत आलेले पूर्णपणे. पहा पुढेपर्यंत पण पहा पूर्णपणे. आणि त्यासाठी मोठमोठी झाडं तोडलेली आहेत. पहा पहा हे झाड किती मोठं आहे बघा. झाड जाळलंय पूर्णपणे. पहा हे बघा जाळून झाडांची कत्तल केलेली आहे. पाहू शकता पूर्णपणे झाडांची कत्तल केली जाळून. नायगाव पूर्वचा परिसर आहे. आणि हे जे कोणी आहेत महाभाग यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारवाई झाली पाहिजे कारण झाडांची कत्तल झालेली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे, निसर्गाची हानी होते आहे, झाडांची कत्तल होते आहे बघा. आणि जिकडे तिकडे भराव चालले आहेत. पाहून घ्या तिथे तिथे मातीचे भराव चालले आहेत. आणि जो कोण दोषी असतील यांच्यावर कारवाई करण्यात यावी. मी पोलिसांना विनंती करतो. आणि जी मँग्रोवची कत्तल झालेली आहे त्याबद्दल सुद्धा आवाज उठवतो मी. आणि हे जे भरणी टाकलेली आहे ही भरणी कुठून आली त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी. आणि ज्या वाहनाने ही भरणी येते त्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ती वाहनं जप्त करण्यात यावी, त्याचा लायसन्स जप्त करण्यात यावं हे मी विनंती करतो प्रशासनाला. सचिन सुभाष जुचंद्र विनंती करत आहे. आणि अशा प्रकारे जर भरणी टाकत असतील तर याच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. आणि बघा इथे अशी जे घाण प्रमाणामध्ये वास येतो कारण इथे कोंबड्यांची जे घाण असते पिसं वगैरे ते सगळे टाकण्यात येते बघा. पाहू शकता तुम्ही. आणि याच्यामुळे दुर्गंधी आणि रोगराई पसरणार हे तुम्ही लक्षात घ्या. पहा असा हिरवळी नटलेला परिसर आहे हा. जाळून नष्ट करण्याचे जे प्रयोजन केलेलं आहे आरामने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ज्या नदीकडे भरावा वगैरे टाकल्या त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. त्यांच्या गाड्या जप्त करण्यात याव्या, लायसन्स रद्द करण्यात यावे. धन्यवाद. आणि आता आम्ही स्टॉप करतोय. धन्यवाद.